भुसावल शहर की मुगलाई जायका कैटरिंग में अब स्वादिष्ट हैदराबादी चिकन बिरयानी 199 में 1 kg मिलने का एक ठिकाना, जिसमें आपको लखनवी हैदराबादी बिरयानी के साथ अन्य 20 प्रकार की बिरयानी मिलेंगी और खास रमजान में आपको 60 प्रकार के स्टार्टर रहेंगे। साथ ही आपको अरबियान तुर्कीज खाने के पकवान मिलेंगे और शादी और पार्टी के ऑर्डर लिए जाते हैं। तो पता याद रखें, खरगा चौफुल्ली ताज मैरिज हॉल के पास भुसावल। पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा महाराष्ट्र राज्य रवींद्रनाथ पाटील यांचा सत्कार सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सत्कारे हे करतील। समिती असेल तर ती नियोजन समिती आणि या नियोजन समितीमध्ये जिल्ह्यातून म्हणून आपण नवरदेव व्हायची तयारी ठेवायची। नवरदेव आणि त्याचा घोडा वराती मात्र काही नाही असं जर का असेल तर कृपा करून तशा अपेक्षा करणं सुद्धा चुकीचं असतं आणि तशा उमेदवाराचं सिलेक्शन सुद्धा करणं आपल्या दृष्टिकोनातून घातक असतं। म्हणून कार्यकर्त्यांना माझी विनंती असणार आहे की आपला प्रभाव जर का वाढवायचा असेल, भाव जर का वाढवायचा असेल, भाव म्हणजे तो भाव नाही, प्रभाव आणि भाव याच्यामध्ये फरक असतो। आपल्याला जर का कॉलर टाईट करून आपला भाव वाढवायचा असेल तर आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारसंघावरती कार्यकर्त्यांचा प्रभाव वाढवणं जास्त गरजेचं असतं। म्हणून मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे की या लोकसभेमध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट कसा केला जाईल, त्या बळकटीबरोबर आपल्याला जास्तीत जास्त पदाधिकारी कसे निर्माण करता येऊ शकतात ही जबाबदारी स्वीकारण्याचं काम आपल्याला खऱ्या अर्थाने करायचं आहे। खडसे साहेबांचा या ठिकाणी उल्लेख केला तुम्ही, मी जाहीर आंदोलन करतो। 4 महिन्या अगोदर ज्यावेळी काही महिन्या अगोदर आपले जुने नेते आदरणीय नाथाभाऊ यांनी स्वतः डिक्लेअर केलं की मला लोकसभेची निवडणूक लढवायची। मी नाथाभाऊंना फार जवळून बघतो, त्यांना काही निवडणूक वगैरे काही नव्हती, लढवायची नव्हती। त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुसरा कुठला उमेदवार तयार व्हायला नको की जेणेकरून आता आपल्याला ही सेटलमेंट करता येणं शक्य होईल, त्या दृष्टिकोनातून एक दूरची कवडी घेतलेली असं माझा त्या बाबतीमध्ये त्यांनी केलेल्या घोषणेच्या बाबतीमध्ये माझा अंदाज आहे। दुसरा उमेदवार होऊ दिला नाही आणि स्वतः उमेदवार व्हायचं नाही, याला सेटलमेंट म्हटली जाते। आमचं म्हणणं असं आहे, आज महायुतीच्या माध्यमातून कोणाला उमेदवारी दिलेली त्याच्याशी काही घेणं नाही, पण तुम्हाला आमचं आव्हान आहे, या मैदानात आजून बघा, लाखाच्या संख्येने या ठिकाणी महायुतीचा उमेदवार आम्ही सगळेजण निवडून दिल्याशिवाय राहणार नाही, हा संकल्प करण्याचा आमचा हा मेळावा आहे। संतोष भाऊ, मी तुम्हाला मुद्दाम बोलतो, काही पडण्याकरता लोक उभे करतात आणि जे पडण्याकरता उभे करतात त्याच्या अगोदर त्यांना शोध करावा लागतो की माझं जगी स्वागत कसं केलं जातंय, असा एक शो केला जातो। पडणारे हे माहिती आहे आणि पडण्याच्या नंतर दुःख व्यक्त करण्यापेक्षा निदान कोण्या खुशाल अपघात झाला पाहिजे असा एक प्रयत्न काही लोक उमेदवार करत असतात। म्हणून समोरचा कोण उमेदवार आहे
बरेच नेते तुम्हाला आता प्रेम दाखवतील, पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आपला पक्ष, आपली निष्ठा, आपलं अस्तित्व हे गाव पातळीपर्यंत आपल्याला जर का दाखवायचं असेल तर ही निवडणूक आपल्या डोळ्यासमोर दिसते. आता जे फोन येतील, आमच्याकडे स्वयंपाक करतात, तुमच्याकडे स्वयंपाक करत असणारे ते पोगणं जर का खाली उतरवायचं असं त्याला काय म्हणतात? 2 कपड्यांमध्ये आमच्याकडे आदरणं म्हणतात, इकडे काय म्हणतात? आदरणं. पोगणं जर का भाजीचं आपल्याला उतरवायचं असेल तर ते पोगणाला 2 फडके लागतात, तुडके. आणि जे तुडके घेतल्यानंतर ते पोगणं जसं उतरवलं जातं तसं ते आदरणं जे असतं ते पाठकशी स्वयंपाक बनवणार ते कोपऱ्यामध्ये भेटून देतो. निवडणुकीमध्ये आता आदरण्यासारखा वापर करणारे भरपूर कोण तुम्हाला येतील, भरपूर प्रेम दाखवायचा प्रयत्न करतील, परंतु एकदा जर का आदरणं जर का फेकलं गेलं, पोगणं जर का भाजीचं उतरवलं गेलं तर त्या आदरण्याची आठवण काही नंतरच्या काळामध्ये पुढच्या भाजी शिजवण्याच्या वेळेलाच फक्त त्या आदरण्याची आठवण येत असते. म्हणून कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपली सुरक्षा जी असते, आपली जबाबदारी जी असते, आपल्याला महत्वाची असेल ते आपल्या घरात असते. शेजारच्याचं घर किती सुंदर असलं, शेजारचा वाडा किती मोठा असला, त्याचा सोन्याचा महल असला, पण सुख जर का मिळत असेल तर त्या आपल्या घरात, ती झोपडी जरी असेल तरी सुद्धा त्या आपल्या घरामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये त्याचं सुख प्राप्त होत असतं. आपल्याला आपला बाप फक्त आपल्या मांडीवर बसवतो असताना सुद्धा मुस्लिमांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर होती. पवित्र महिना असतो, रमजान महिना मुस्लिमांच्या दृष्टिकोनातून अतिशय पवित्र महिना असतो, परंतु मुस्लिम बंधूंनी सुद्धा या ठिकाणी आपला रोजा या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये आपण थोड्या वेळानंतर सोडू अशी भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आज या मेळाव्याच्या माध्यमातून प्रेम दाखवलं. ही कौतुकास्पद गोष्ट आज या मेळाव्याच्या माध्यमातून मला सांगावीशी वाटते. नेमाडे साहेब, एखादा मेळावा जर का घ्यायचा असेल तर मोठा कठीण काम असतं. कार्यकर्ते आणायचे कुठून, नेत्याला दाखवावं लागतं. यायचं असेल तर प्रत्येक वेळा लोक त्याचा भाव पाहत असतो. आज हा मेळावा आपण सगळ्यांनी मिळून, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मिळून आज तो यशस्वी केला. मी तुमचं मनापासून या ठिकाणी पक्षाच्या वतीने कौतुक करतो की आपला हक्क प्रत्येक पदाकरता तुम्ही आबादी ठेवणार अशी मी तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय राष्ट्र. डिलक्स फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स में आपको मिलेंगे कुशन सोफा सेट, बेडरूम सेट, कारपेट, चेयर, डाइनिंग टेबल के साथ इलेक्ट्रॉनिक्स में वॉशिंग मशीन, फ्रिज व अन्य प्रकार के घरेलू सामान व आपकी सुविधा के लिए फर्नीचर और इलेक्ट्रॉनिक सामान पर 0% से फाइनेंस भी उपलब्ध है। तो पता याद रखें, मोहम्मद अली रोड, खड़का रोड, भुसावल। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 8600 882300।